आता मी आणि शिवा हा चाललोय सायकलवर शिवाच्या शेताला. शिवांच्या गाईने वासरू दिलं आहे ते बघायला जात आहे. सायकल बघा कशी डुगडुग पळत आहे, दंद आदळ इकडून तिकडं. नंतर मग आम्ही सगळे आता चाललोय पुढे. शिवा पण सायकल पळत आहे गप 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 उड्या मारत मारत. नंतर मग आम्ही सगळे आता आलोय तळ्यापाशी. तळ बघू शकता तुम्ही किती मोठं आहे, खोल आहे. शिवा सायकल पळवतच आहे गप गप गप. निसर्ग बघा किती सुंदर दिसत आहे. इकडून तिकडं पूर्ण तळच आहे. वातावरण पण एकदम शुद्ध आहे, प्रदूषण थोडं सुद्धा नाही आहे. आता आम्ही चाललोय वापस पुढे. तुम्हाला दाखवतो आता शिवाच्या गायीने कोणतं वासरू दिलं आहे. होतो आम्ही. तर आता इथे ढाळे आहेत. शिवा ढाळे तोडत आहे माझ्यासाठी खायला. मी कधी बघितले नाहीत कसे राहतात. हा आहे आपला शिवाजी मोरे. हो का, हे सगळं ढाळ्याचं शेत आहे, म्हणजे हरभरा. ढाळे म्हणजे हरभरा. आता ह्याला जाऊन थोडं धुतो आणि खातो. नंतर मग वासरू दाखवतो तुम्हाला कसला आहे, गोड आहे का तिखट आहे, पांढरा आहे का काळा आहे ते पण दाखवतो. हे सगळं शेत शिवाचंच आहे. इथून ते तिथपर्यंत तो कोटा पण शिवाचाच आहे. आता आम्ही तिथून आलेलो आहे पार खालून. आता चाललोय वरी. आता हो का, या नालीला आता पार करायचं. आता कशी उडी मारू काहीच समजत नाही. आलो इथे उडी मारून. हो का, इथे शेततळ पण आहे. हो का, या कोट्यामध्ये आता वासरू आहे. तुम्हाला दाखवतो आता वासरूचं पिल्लू कसं आहे. शिवा उघडतोय. उघडायच्या आधी आपण बघूया वासरूचं पिल्लू. मध्ये नाही हो. आहे का वासराचं पिल्लू? कुठं आहे शिवा? हो का, किती गोड आहे वासरू. या शिवाच्या गायीने काल वासरू दिलेले आहे रात्री. मस्त आहे ना, काळं पांढरं सेम शिवासारखं. शिवावरच उड्या मारत आहे. हो का, खतर आहे का नाही शिवा. झोप होईल तिला. हा झुंदळा पण आहे इथेच. झुंदळा म्हणजे हे ज्वारीचे कणस सगळ्या शेतात. इथे शिवा आपल्यासाठी मिरच्या तोडतोय. घरी नाही बोलला थोड्या मिरच्या. त्याचे पप्पा पण आले होते. नंतर मग आम्ही सगळे आता मिरच्या तोडतोय. नंतर इथे सगळीकडे झुंदळाच पेरलेला आहे. तिकडे वरच्या रानामध्ये गहू होता आणि हा झुंदळा आहे. हो का, झुंदळाला कणस आणि आले नाहीत, येत आहेत थोडे थोडे बारीक आहेत. आंबा पण आहे, लिंबू पण आहे, सगळंच आहे शिवाच्या शेतात इथं. नंतर चिंच आहे. आता मिरच्या तोडतोय शिवा आपल्यासाठी. नंतर मग आम्ही जाणार आहे घरी. भेटूया नंतर नेक्स्ट व्लॉग मध्ये.